जणी जाते गाईला आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त बेकनाळ या गावामध्ये दिंडी सोहळा कशा पद्धतीनं रंगणार आहे आणि दिंडी सोहळ्यामध्ये अनेक भक्तगण गेले अनेक दिवस या वारकरी संप्रदाय हा सोहळा कशा पद्धतीने रंगतोय आणि याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर कोणतं समाधान मिळतंय हे इथल्या वारकऱ्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत. माझं नाव गोपाळ यशवंत जाधव. मी दिंडीचा तसा प्रमुख आहे. आता कमीत कमी 5-7 वर्षापासून आमची सालाबादप्रमाणे आषाढी वारीची पालखी सोहळा तयार निघतो. विठ्ठल मंदिरापासून पालखीला सुरुवात होते. गावभर पूर्ण फिरून चौकामध्ये जाऊन तिथे एक अर्धा तास हे असून तिथे नाश्त्याची व्यवस्था असते गावाला. पूर्ण नाश्ता झाल्यानंतर परत आपण रेणुका मंदिरमार्फत विठ्ठल मंदिरमध्ये येतो. तिथं आपल्या पालखीचा संपूर्ण सोहळा हे होतं म्हणजे तिथं आपण पूर्ण करतो. आज ही आषाढी एकादशी असल्यामुळे आम्ही वर्षालाच आपल्या गावामध्ये दिंडी सोहळा साजरा करतो. त्यात वारकरी मंडळी, गावकरी मंडळी, टाळकरी मंडळी, भजनी मंडळ, हरिपाठ महिला मंडळ असे सर्व भक्त उपस्थित असतात. आम्ही आषाढी वारीला 1995 पासून मी ह्या वारीमध्ये सामील होत आहे. तर खूप समाधान वाटतं आहे या वारीत आपल्याला. आणि आबाल वृद्ध लहान थोर मंडळी सगळं इथं सामील होतात. आणि अशा तऱ्हेने आम्ही 95 पासून ही वारी करत आहे, गावामध्ये चालू केलेली आहे. शांताबाई निवृत्ती जगताप पंढरीची आम्ही वारी करतोय. आषाढीला पण चालत जातोय, कार्तिकला बी चालत जातोय आणि पंढरीच्या सोहळ्यातनं असतोय. दिंडीमधला काय वारकरी संप्रदायातनं सेवा करायला मिळते. वारकरी संप्रदायामध्ये असं भजन, कीर्तन, परवेजन हे सगळं ऐकायला मिळतंय. मी सतीश तुकाराम गोरुले, बेकनाळ. आता सध्या चालू असलेली आमच्या बेकनाळ गावामधील दिंडी तुम्ही बघतच आहात. तसंच मी गेली 15 ते 16 वर्ष रेडेकर हॉस्पिटल इथं ब्रदर या पदावरती काम करत आहे. तसेच ही सेवा ही त्या माध्यमातून मी बजावत असतो. गेली 15 वर्ष तिकडे जॉब करत इथं आता या वारकरी संप्रदाय म्हटलं तरी 25 ते 30 वर्ष गेली मी आहे या संप्रदायासोबत. तर हे आमच्या वडिलांच्या पासून म्हणजे माझी ही 3री पिढी असणार, साधारणतः 3री पिढी आम्ही यामध्ये आहे. विविधता पाती करावया धारणी. माझे नाव हरिभाऊ जानबा जगताप, बेकनाळ. ह्या आषाढी वारीचा दरवर्षी हा बेकनाळमध्ये असा दिंडीचा जो अनुभव आम्ही कायम घेत आहोत. आणि असा उत्साहात सर्व महिला, लहान मुले, सर्व वारकरी सर्व वारकरी मिळून हा पूर्ण गावभर आपण सर्वत्र मंदिराकडे जाऊन सर्व गावकरी हा दिंडीचा सोहळा असा संपन्न दरवर्षी आम्ही इथे बेकनाळमध्ये करत आहोत. हा माझा इथला वैयक्तिक अनुभव आहे. आणि हा बरेच वर्षापासून सर्व आमच्या गावातील वारकरी पंढरपूरला चालत जाऊन परत इथं येऊन हा सोहळा इथं आम्ही पूर्ण करतो. भरपूर अनुभव होतो. सगळी लोक सहभागी होत्यात. सगळी म्हणजे आमच्या गावातली महिला मंडळ म्हणा, वातावरण चांगलं वाटतंय. प्रत्येकाचं कुठं जरी वैयक्तिक काय असलं तर सुद्धा ह्याच्यात सगळं म्हणजे हे होतं. एकमेकाला राग कुठलं काय राहायचं नाही. सगळी लोक एक माऊली म्हणून समाधानावर राहतात. आनंद भरून तिन्ही लोका, आनंद भरून तिन्ही लोका. माझं नाव छाया आनंदा बिद्रे. आमच्या गटाचं नाव विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ. आम्ही हरिपाठ पण करतोय. कंटिन्यू गावातल्या वारकऱ्यांनी खूप मदत केली आम्हाला. त्यांनी शिकवलं, असं करा, तसं करा, इथं चुकतंय तुमचं, तिथं चुकतंय. त्यांनी आम्हाला छान प्रोत्साहन दिलं. आणि आमच्या महिला पण म्हणजे आता छान करतात. माझं नाव तेजस्वी रामचंद्र गुरव. आमचं कुटुंबच जरा आध्यात्मिक असल्यामुळं माझी पण ओढ या वारकरी संप्रदायात आहे.
आणि त्याचा लाभ मला माझ्या सुखी संसारासाठी झालेला आहे. मी मनीषा अनिल जाधव, रामकृष्ण हरी. आम्ही जो हा गट केला आहे, हा आम्ही आमचा संसार सांभाळून केला आहे आणि ह्याच्यामध्ये आमचे जे घरचे सासू सासरे, आमचे जे नवरे आहेत, त्यांचा फुल म्हणजे सपोर्ट असल्यामुळे आम्ही हे करू शकलो. आम्ही ही प्रॅक्टिस जवळजवळ रात्री 10 ते रात्री 2 वाजेपर्यंत केली. त्यावेळी आमचे सासू पूर्ण म्हणजे आमच्यासोबत होत्या, त्याच्यामुळे आम्हाला हे घडलं. नाव सुनीता विशाल चौगुले. आमचा जसा ग्रुप आहे तसा इतरांनी सुद्धा ग्रुप करावा अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही अध्यात्मात भरपूर प्रगती केली आहे. आमच्या ग्रुपने भरपूर साथ दिलेली आहे. आमची एक इच्छा आहे की आम्ही पायी दिंडीला पूर्ण सर्वजणी मिळून पायी दिंडीला जावं. मधुकर रामचंद्र गुरव, बेकनाळ. तर मी जवळजवळ 30-35 वर्ष झाले या संप्रदायात आहे. आमच्या भजनी मंडळाचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये रामकृष्ण हरी जपाचा हे चाललाय, आमचा हनुमान मंदिरमध्ये राम जपाचा हे चाललाय, इतर सांप्रदायिक भजने, इतर हरिपाठ, हे असं सगळं आम्ही स्वतःहून सगळं तयार केले आणि चालू आहे ते आता सगळं. किरत राहील थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला, थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला. हा नाही विचारिला धिकार म्या पुला करा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव. आषाढी एकादशी निमित्त बेकनाळमध्ये आज दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला आणि या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक टाळकरी वारकरी याच्यामध्ये सामील झाले होते आणि या सगळ्यांनी मोठ्या आनंदानं हा उत्सव साजरा केला. आत्ताच या सोहळ्याचा सांगता समारोप या ठिकाणी संपन्न झाला. कॅमेरामन संजय जाधव सह मी किसन